आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। मातोश्रीच्या बाहेर मुस्लिम संघटनांची घोषणाबाजी। वक्फ बोर्ड विधेयकाच्या चर्चेवेळी ठाकरेंचे खासदार अनुपस्थित राहिल्यामुळे मुस्लिम संघटना आक्रमक। वक्फ बोर्ड विधेयकावर ठाकरेंची भूमिका काय, संघटनांचा सवाल। मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीकडे चेहरा नाही। निवडणुकीसाठी एकूण 150 जागा मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेसाठी घेतील, संतोष बांगर यांनी व्यक्त केला विश्वास। जत्रेमध्ये हरवलेला पोरग जसं कावरबावरं होतं तसं आमचं झालं होतं। राजभवनामध्ये आम्ही गोंधळलेलो होतो, अमल कोल्हेंनी सांगितला अजित पवार शपथ घेतानाचा किस्सा। ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेआधी शिंदे गटाची जोरदार बॅनरबाजी। घालीन लोटांगण वंदीनं चरण अशा बॅनरवर आशय। बॅनरबाजीमधून ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका। जरांगेंची 12 ऑगस्टला अहमदनगरमध्ये शांतता रॅली। रॅलीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शाळांना सुट्टी। भाजपचे नेते लक्ष्मण ढोबळेंचा मुलगा अभिजित ढोबळे यांनी जयंत पाटलांची भेट घेतली। अभिजित ढोबळे मोहोळ विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक। मोहोळमध्ये अजित पवार गटाचे यशवंत माने आमदार। आरटीई कोट्यामधून खासगी शाळांना सूट देणारा राज्य सरकारचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून रद्द। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावर सुप्रीम कोर्टाकडून शिक्कामोर्तब। ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन। विजय कदम यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी। विनेश फोगाटच्या याचिकेवर रात्री 9:30 वाजता फैसला। सीएस कोर्ट रात्री निकाल देईल। संयुक्त रौप्य पदक देण्याची विनेश फोगाट यांची मागणी।